छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे। महायुतीने ही निवडणूक एकत्र लढवल्याने अध्यक्षपदाचा नैसर्गिक हक्क शिवसेनेकडे असल्याचं त्यांनी सांगितलंय। याचबरोबर राष्ट्रवादीच्या भूमिकेपासून ते डिलिमिटेशन विधेयक, नगरसेवक रमेश म्हात्रे प्रकरण आणि दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवरही त्यांनी भाष्य केलंय। पाहूयात। संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपदाची आज निवडणूक होते। ही बँकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो होतो। त्याच्यामध्ये शिवसेनेचे 9, भाजपचे 7, राष्ट्रवादीचे 2 असा आमचा बहुमताचा आकडा आम्ही गाठलेला आहे। आणि म्हणून नॅचरल जस्टिस ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं शिवसेनेकडे हे अध्यक्षपद आलेलं आहे। 2 वर्ष शिवसेनेचा अध्यक्ष पहिल्यांदा राहील, 2 वर्ष भाजपचा राहील आणि 1 वर्ष राष्ट्रवादीचा राहील। म्हणून कुणी कुणावर कुरघोडी केली नाही। तर जस्टिस ज्याला म्हणतात तो जस्टिस देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की आम्ही माहिती म्हणून ही निवडणूक लढतो। संसदेचं अधिवेशन चालू आहे, डिलिमिटेशन बिल येणार आहे। त्यावरून आता राष्ट्रवादीचे शरद पवार गटही जवळ आलेला आहे, सुप्रिया सुळे पाठिंबा देत आहे, मात्र त्यांच्याच पक्षातले काही लोक विरोधही करत आहेत, असं कुठे झालेली आहे। राष्ट्रवादीने डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणं आणि एखाद्या माणसाने त्याला विरोध करणं हे चालतंय, परंतु निश्चितच शरद पवार साहेबांचा आदेश त्या पक्षामधले सर्वजण मानतील। डिलिमिटेशनचं बिल हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे, याची जाणीव राष्ट्रवादीच नव्हे तर उबाटाच्या लोकांना झालेली आहे, इतर लोकांना झालेली आहे। म्हणून आता हे बिल चांगल्या पद्धतीने बहुमताने हे पास या लोकसभेमध्ये होईल याबद्दल तर शंका राहिलेली नाही। नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आले, पोलिसांनी कारवाई केली, पक्षानं नाराजी नोंदवली होती, मात्र त्यांच्यावर पक्ष म्हणून काही कारवाई झाली नाही। आता पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली। त्यांनी जो काही प्रकार केला होता त्याबद्दल श्रीकांत शिंदे साहेबांनी असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी असेल नाराजी व्यक्त केली होती। आता पोलिसाची कारवाई होते। तुम्ही पाहत असाल सत्ताधारी असताना सुद्धा एखाद्या नगरसेवकावर कारवाई करणे हे याला म्हणतात धैर्य, आणि आम्ही कुणालाही पाठीशी घालत नाही ह्याच्यातून सिद्ध होतंय। म्हणून आता याच्यानंतर जी काही कारवाई करायची असेल ते एकनाथ शिंदे साहेब करतील। विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुकचं उपोषण सुरू, लाठीचार्ज झाला, विद्यार्थ्यांवर दडपशाही सुरू आहे, अशा पद्धतीचा आरोप राज्यातलेच विरोधी नेते करतायत। थोडक्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे झाले। विद्यार्थ्यांचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालू होतं आणि तिथे सुद्धा वांगचूक जे उपोषणाला बसले त्यांची तब्येत खालवल्यामुळे हायकोर्टाने जे काही डायरेक्शन दिले त्यानुसार त्यांच्यावर आता वैद्यकीय उपचार सुरू आहेत। आणि म्हणून आंदोलन दडपणं हा केंद्र शासनाचा मला वाटतं कोणताही भाग नाही आहे। आणि सकारात्मक तोडगा आज पहिला दिवस या लोकसभेचा, त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी तोडगा निश्चितच निघेल। पण लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांवर, याचं समर्थन कोण करणार? याचं समर्थन पोलीस करणार नाही। त्या ठिकाणची घटना जी काही झालेली आहे, लाठीचार्ज व्हायला नको पाहिजे होता, त्याचं समर्थन आम्ही सुद्धा करणार नाही।